तुम्ही बघताय की प्रत्येक शहरामध्ये आता प्रवाशांसाठी रिक्षांची फार गरज आहे आणि असंच नवी शहर हे 21व्या शतकातलं शहर म्हणून ओळखलं जाते। असंख्य रिक्षा आहेत की ज्या प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या रिक्षा आहेत, परंतु अनेक रिक्षा चालकांना मराठी बोलता येत नाही आणि हे मराठी बोलण्यासाठी तुम्हाला 1 मे पासून तुम्हाला ते करावं लागेल, अन्यथा तुमचे परमिट रद्द करण्यात आले जातील असं परिवहन विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आले। आणि आता काळ फार कमी आहे, 2019ला हा जी आर काढण्यात आला होता, कुठेच बदल झाला नाही। आज आपण या ठिकाणी पाहताय, मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा, असे स्टिकर मनसेने काढलेले आहेत आणि हे स्टिकर आज प्रत्येक गाडीवर तुम्हाला दिसणार। काय सांगाल सर, या ठिकाणी हा जे स्टिकर लावलेलं आहे तुमच्यावरती, हे जे काय मराठी बोललंच पाहिजे असं जो जी आर काढण्यात आला, काय सांगाल या संदर्भात? दादा, मी तर महाराष्ट्रीयनच आहे आणि खूप चांगला निर्णय आहे हे जे घेतलाय सरकारने। पण आता 1 तारखेच्या नंतर लागू होते ना, तर तोपर्यंत आम्ही वाट बघतोय। असं पण भैया लोक भरपूर झालेले आहे। आमच्या मराठी माणसासाठी हा निर्णय खूप चांगला आहे, पण तो घ्यायला पाहिजे। म्हणजे सरकारने फक्त मराठी बोला हाच निर्णय घेतला तर चांगला आहे नाही असं? नाही, जे यादव गुप्ता शर्मा आहे त्यांचे परमिट रद्दच करायला पाहिजे। बांगलादेशी सुद्धा इथं परमिट काढून बसलेत पहिलेच, पैसे देऊन एजंट लोकांना। कारण आपल्या का आता एजंट त्याला जर लाख रुपये देत असेल एजंट त्या बांगलादेशीनं, तर आमच्या सारख्यानं काय करायचं? आता बघा, आम्ही महाराष्ट्रीयन आहे, पहिल्यापासून महाराष्ट्रामध्ये राहतो, कारण सगळं काही आपल्या इथलं आहे, तर आपल्यासारख्या लोकांना खूप भारी जाते ना। मग हे लोक पैसे वाढून देतात त्या लोकांना, मग ते एजंट तिथे, आता बघा गाडीचं पासिंग जरी करायला गेलो तिथे पैसे लुटतात। प्रत्येक ठिकाणी रिक्षावाल्याला म्हणजे फसवणूक करतात हे लोक। आता तुम्ही मला सांगा, नवी मुंबईमध्ये अशा किती रिक्षा असू शकतील की ज्याचा परिणाम तुमच्यावर होतोय? दादा, तसं तर रिक्षा जास्त मराठीचीच आहेत, पण मराठी लोकांनीच भैया लोकांना चालवायला दिलेल्या गाड्या भरपूर आहेत। जे भाड्याने चालवत आहेत ते भरपूर दिलेले आहेत। म्हणजे याला नेमकं जबाबदार कोण? हे एक तर गव्हर्नमेंट राहील किंवा मग ते एजंट लोक जास्त जाता। हा जे सरकार आहे, हे सरकारमध्ये जे कर्मचारी आहेत आरटीओ मधले, हेच मेन मुद्दा ते आहे तिथं। आणि कर्मचारी पण भैया लोकच आहे, गुप्ता, यादव, पाल, वेल, हेच आरटीओचे एजंट आहेत जे त्यांना गाड्या वगैरे काढून देतात। म्हणजे कसे आहे, तर पैसा मनमानी पैसा घेतात ना एजंट लोक। तर मला सांगा, आपल्या एक रिक्षा का आपल्या लायसन द्यास बनवायला 4-5 हजार लागते आपल्याला, तर हे लोक 50 म्हणजे पैसे मनमानी देतात ना त्या लोकांना। मग ते एजंटचं काय चुकलंय त्याच्यात? आपणच त्याला हे करतो ना। हे बघा, हे जे महाराष्ट्रामध्ये राहतात हे लोक, तर या लोकांनी कंपल्सरी यांना मराठी बोललंच पाहिजे। कारण तुम्ही या महाराष्ट्रामध्ये येता, इथे पोटं भरता, इथे आमच्या मराठी माणसांच्या जीवावरती तुम्ही पोटं भरता, म्हणजे तुम्हाला मराठी बोलायला काय प्रॉब्लेम आहे? आज आम्ही बघतोय, आम्ही इथे आता मध्ये तिरुपतीवर जाऊन आलो, आम्ही सगळ्यांना आम्ही हिंदी बोलत होतो, परंतु हिंदी न बोलता ते लोक त्यांच्या भाषेमधून बोलत होते। मग प्रत्येकाला आपल्या राज्याचा, आपल्या महाराष्ट्राचा गर्व आहे, तर आम्हाला का नाही आमच्या महाराष्ट्राचा गर्व आहे? तर कंपल्सरी त्याने हे मराठी बोललंच पाहिजे। आणि पुढची गोष्ट म्हणजे आता ते काय त्यांचं चाललंय 4 मेचं, की बाबा मी संप करतो, तुम्ही संपाबद्दल करून दाखवा, मग आम्ही बघतो काय करायचं ते। कारण महाराष्ट्राने या जी आर काढलाय, सरकारने जी आर काढलाय की कंपल्सरी हा मराठी महाराष्ट्रात राहणारा या हिंदी माणसाला मराठी आलंच पाहिजे आणि बोललंच पाहिजे। आम्ही म्हणत नाही की तुम्ही आत्ताच बोला, तुम्ही प्रयत्न करा। आज एवढे वर्ष आम्ही तुम्हाला आमचे सरकार सांगतंय की तुम्ही प्रयत्न करा, बोला म्हणून। आज आमचे अमित साहेब, ठाकरे साहेब पण सांगतात की तुम्हाला हिंदी मराठी आलंच पाहिजे, फक्त हिंदी बोलून जमणार नाही महाराष्ट्रामध्ये। मग तुम्ही का बोलत नाही? काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? आणि तुमची दादागिरी या महाराष्ट्रामध्ये, या मुंबईमध्ये आम्ही खपवून घेणारच नाहीये, हे आज मी या ठिकाणी सांगतो। पण काही रिक्षा चालकांचं असं मत आहे की आम्ही मराठी आहे, परंतु तरी सुद्धा बसणारा जो प्रवासी आहे तो सुद्धा आमच्याशी हिंदीतच बोलतो। प्रवाशांना सुद्धा तुम्ही काय सांगाल? अरे, आपण जर मराठी आहोत ना, तर त्यांना मराठीतच बोला ना। आज नाही मराठी आलं, उद्या नाही आलं, परवा तर येईल त्यांना मराठी। प्रयत्न करा ना मराठी बोलण्याचा, त्यांना सांगा मराठी बोला, आणि मराठी कंपल्सरी त्यांना समजतं, पण ते बोलत नाही जाणून बुजून। आपण मराठी बोलल्यानंतर त्या हिंदी लोकांना हे मराठी कळतं, पण ते लोक गर्वाने ते बोलत नाही। जसं आपल्याला पण गर्व पाहिजे महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा, की त्याला मराठी आलंच पाहिजे हिंदी माणसाला, असं तुम्ही मराठी सुरुवात, आपण मराठी माणसांनी सुरुवात केली पाहिजे की त्यांच्या बरोबर मराठीतच बोललं पाहिजे, आणि आम्ही मराठीतच बोलतो। बरं, आता तुम्ही नोव्हेंबरत आहात, तर तुम्ही तुमच्या पक्षाच्या माध्यमातून आता भूमिका काय घेणार आहात? कशा पद्धतीने हे सगळं करण्याचा प्रयत्न करणार आहात? हे बघा, आम्ही आताच आमचे संदीप देशपांडे साहेबांनी कालच सांगितले की हा संप आहे, तुम्ही फक्त संप करून दाखवा। जर तुम्ही संप करून दाखवला तर पुढची काय आहे, जो राजसाहेबांचा आम्हाला आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे आम्ही काय करून दाखवतो ते तुम्ही बघा। मग याला जबाबदार कोण आहे, ते सरकार असेल व कोण असेल ते बघू पुढे।
काय सांगाल काका, तुम्ही सुद्धा आज एक या ठिकाणी आहात आणि आत्ता जो शासनाचा जो निर्णय आहे तो कसा वाटतो तुम्हाला? मला वाटतं मराठी बोललं पाहिजे आपण जिथे महाराष्ट्रामध्ये राहतो. कारण प्रश्न आहे की जरी मुंबई आणि मोठे मेट्रोपॉलिटन असले किंवा महाराष्ट्रामध्ये सर्व राज्यातून लोक येत असली तरी प्रत्येकाला पोट पाण्यासाठी येतो. त्यांनी इथे आल्यानंतर इकडच्या ज्या चालरीत्या इकडची परंपरा आहे, इकडची भाषा आहे ती त्यांनी स्वीकारायला हवी. आणि मराठी बोलणं हे गर्वाने बोललं पाहिजे. कारण काय की आपण देखील जेव्हा इतर राज्यामध्ये जातो तेव्हा तिथे मराठी बोलणारं कोण नसतं. आपण त्यांच्याशी समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तर त्यांच्या भाषेशी आपण एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. परंतु मग ते महाराष्ट्रामध्ये का होत नाही? महाराष्ट्रामध्ये देखील या गोष्टी झाल्या पाहिजे. कारण तुम्ही इथे राहणार 10-15 वर्ष, पण मराठी बोललं गर्वाची गोष्ट आहे. मराठी बोललंच पाहिजे. आणि काही लोक अशी आहेत, नाही बरेच लोक असतात जे प्रयत्न करतात मराठी बोलण्याचा आणि शिकण्याचा प्रयत्न करतात, ही अभिमानाची बाब आहे. परंतु काही लोक अशी असतात ना की ज्यांना मराठी बोलण्याचाच अपमान वाटतो. मग अशा लोकांसाठी हा नियम हा योग्य आहे. त्यांनी मराठी बोलायला हवं, शिकायला हवं मराठी, आणि मराठीला आपली मानायला हवं. जेव्हा ते मराठी आपली मानतील तेव्हा ते शिकतील आणि तेव्हा ते बोलतील. मला तरी वाटतं सरकारचा हा जो निर्णय आहे हा एकदम उत्तम निर्णय, योग्य निर्णय आहे. आणि त्यांनी याला पाठिंबा दिला पाहिजे. जसं आपण मराठीला बोलतो तसं हिंदी भाषिकांनी किंवा इतर भाषिकांनी देखील मराठीला पाठिंबा देऊन ती स्वीकारली पाहिजे, असं मला तरी मत आहे. सर, या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेने एक निर्णय घेतलाय की आपल्या सर्व ज्या मराठी शाळा होत्या, महानगरपालिकेच्या शाळा, आता त्या इंग्रजीमध्ये केल्या जाणार आहेत. याला मनसेच्या एका नगरसेवकाने विरोध केलेला आहे. काय सांगाल या संदर्भात? नाही, काय माहिती आहे, आपण ॲक्च्युली मराठी म्हणजे ज्या शाळा आहेत ह्या शाळा बंद पडत चालल्या आहेत. ॲक्च्युली ह्या बंद पडल्या नाही पाहिजे. आज आपला मराठी माणूस आज मुलं म्हणा आज कुठे शिकणार? काय सगळ्यांची परिस्थिती अशी नाही की त्यांनी इंग्रजीमध्ये शिकावं, इंग्लिश मिडियमला जावं. आमच्या जो मनसेचा नगरसेवक त्यांनी तेच सांगितलं, विरोध केला. हा विरोध बरोबर आहे ना. मराठी शाळा पाहिजेच. या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठी शाळा पाहिजेच आम्हाला. या बंद का पडतात? त्यांनी सरकारने हा विचार केला पाहिजे की मराठी शाळा पाहिजेत. हे आम्ही ठाम मतावर आहोत की मराठी शाळा पाहिजेत. या बंद नाही झाल्या पाहिजेत. आत्ताचा नाही, जेव्हा आपला महाराष्ट्र राज्य निर्माण झालं 1960 साली, तेव्हापासून जो राज्य घटना जी आपली भारताची निर्माण झाली त्यात प्रत्येक राज्याला तिथील स्थानिकांना रोजगार मिळावा आणि तिथली भाषा, मेन लोकल भाषा ही महत्त्वाची आहे. ती त्यांच्या कायद्यात आहे, पहिल्यापासूनच आहे. जेव्हा आपलं राज्य झालं तेव्हापासूनचा कायदा आहे की तिथल्या स्थानिकांना रोजगार दिला पाहिजे. तिथली भाषा त्या राज्याची, कुठला पण राज्य असू दे, तिथली ती तिथल्या राज्यभाषा ती बोललीच पाहिजे. आणि कोणी पण कुठल्या पण राज्यातनं येऊन दे, पण तिथली ती भाषा त्यांनी शिकली पाहिजे. आता आम्ही इकडचेच आहोत, महाराष्ट्रातले आहोत. हे आता त्यांनी 19 मध्ये परत दुसरा कायदा काढला, पण तो जे अधिकारी आहेत, जे परमिट देतात सुरुवातीपासून किंवा जे लायसन्स देतात, परमिट देतात, त्यांनीच हे चूक केलेली आहे. पहिली एवढी वाढायची काहीच गरज नव्हती. त्यांनी देतानाच जर बाबा परमिट देतानाच त्यांनी चेक केलं, बाबा ह्या माणसाला हिंदी येत नाही, काय नाही येत. ते मूळ इथे जे चुकीचं आहे ते मेन म्हणजे अधिकारी वर्गांनीच इथे चूक केले. आणि आपली मेन म्हणजे राजकारणीच इथे आहेत. राजकारणी त्यांचा मतदारसंघ वाढवण्यासाठी हे लोंढे परराज्यातनं इकडे आणले आणि झालं ना. मीरा भाईंदरमध्ये त्यांचा नगरसेवक अध्यक्ष झालाच, आता काही दिवसांनी मुंबईमध्ये पण करतील, त्यात काय प्रश्नच नाही. नाही, मला असं वाटतंय की हा खूप पूर्वीच शासनाचा निर्णय आहे. आपल्याकडे मोटर वाहन कायदा लागू आहे आणि या मोटर वाहन कायद्यानुसार तुम्हाला रिक्षा टॅक्सीचं परमिट असेल, रिक्षा टॅक्सीचा बॅच असेल, हा प्रत्येक रिक्षा चालकाला आणि टॅक्सी चालकाला शासनाकडून देताना त्याला मराठीचं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्याला मराठी वाचता, बोलता, लिहिता आली पाहिजे. याचीच अंमलबजावणी करण्याचं धोरण आताचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय. आम्ही खरं म्हणजे त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतोय. हे पूर्वीच व्हायला पाहिजे, पण उशिरा का होईना हे शहाणपण राज्य सरकारला आणि मंत्र्यांना आलंय, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. या संदर्भात काही विषय नसताना काही परप्रांतीय राजकीय नेत्यांची मुजोरी आणि माज पाहायला मिळतोय. परप्रांतीय रिक्षा चालकांना भडकून आम्ही संप करू, आम्ही मराठी बोलणार नाही, आम्ही मराठी भाषा शिकणार नाही, असं कुठेतरी धोरण, याची अंमलबजावणी किंवा असा काहीतरी निर्णय घेण्याचा प्रयत्न राजकीय नेत्यांकडून दिसतोय. आता हा माज खरं म्हणजे राज्य सरकारने मोडून काढला पाहिजे.
माझं परप्रांतीय रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांनाही आव्हान आहे, आपण इथे महाराष्ट्रात येता, या महाराष्ट्राने तुम्हाला रोजगार दिलाय, या महाराष्ट्राने तुम्हाला शिक्षण तुमच्या मुलांचं केलंय आणि या महाराष्ट्राने तुम्हाला एक सुरक्षित आयुष्य दिलंय. त्याची परतफेड करत असताना तुम्ही इथली मातृभाषा ही 100% शिकली पाहिजे. तुम्हाला मराठी वाचता बोलता आली पाहिजे, जेणेकरून तुमचाच रोजगार वाढणार आहे. आम्ही कुठलाही वेगळा नियम सांगत नाहीये. जर या नियमाची अंमलबजावणी 4 तारखेनंतर नाही झाली, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही आमच्या पद्धतीने ही कारवाई करून घेऊ. नाही, मला असं काही वाटत नाही. मुळातच खरं म्हणजे किती परप्रांतीय रिक्षा चालक असो, टॅक्सी चालक असो, आम्हालाही अनेक जण येऊन भेटत आहेत आणि आज आम्ही जी मोहीम राबवली की होय मला मराठी बोलता येतं, मला मराठी समजते आणि या माझ्या रिक्षात बसा, असे अनेक स्टिकर्स हे परप्रांतीय सुद्धा रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक आमच्याकडून घेऊन गेले. त्यांच्या रिक्षावरती, टॅक्सीवरती आम्ही लावलेले आहे. हे फक्त कुठल्या तरी राजकीय नेते संजय निरुपम सारखे आणि अबू आझमी सारखी फडतूस माणसं हे अशा पद्धतीने भडकाऊ विधानं करून या रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांना भडकवण्याचा प्रयत्न करतायत. महाराष्ट्र सरकारने यांचा बंदोबस्त केला पाहिजे. एकाच बाजूला एकाच पक्षा शिंदेचे मंत्री राबवत आहेत आणि एकाच बाजूला संजय निरुपम त्याला नकार देत आहेत. यांचा माज उतरवण्याचं काम राज्य सरकारने केलं पाहिजे. जर तरी काही रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक मुजोरी करत असतील, मनसे स्टाईल त्याला धडा शिकवण्याचं काम महाराष्ट्र सैनिक नक्की करत. आता मी रिक्षात बसलेलो, आपण पाहताय की प्रत्येक प्रवासी रिक्षात बसून आपला प्रवास करत असतात. आणि आता जी परिस्थिती आहे, जी महाराष्ट्र शासनानं जो एक GR काढलेला आहे की मराठी हे अनिवार्य आहे, आणि त्या पद्धतीने आपण सर्व रिक्षावाल्यांना विचारतो की तुम्हाला मराठी येतं का. असंख्य मराठी रिक्षा चालक सुद्धा आहेत जे मराठी आहेत, परंतु अन्य भाषिक आहेत त्यांना मराठी येत नाही. आणि प्रत्येक राज्याचा एक GR आहे की आपल्या ज्या ज्या प्रांतात तुम्ही राहता तिथे तुम्हाला ती भाषा येणं आवश्यक आहे, परंतु तसं या राज्यात झालेलं नाही. निवडणूक प्रामुख्याने तसंही नाही, कारण सगळे हिंदीमध्येच भाष्य करतात. आणि प्रत्येक रिक्षा चालकांची एकच होत आहे की आम्ही जरी मराठी असलो तरी प्रवासी आमच्याकडे हिंदीच बोलतात, त्याच्यामुळे आमचा सुद्धा नाईलाज होतो. तर प्रवाशांनी सुद्धा या ठिकाणी बदललं पाहिजे असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि उत्तर भारतीय जे रिक्षा चालक आहेत ते सांगतात की आता आम्हाला थोडा वेळ द्या, कारण हा जो GR तुम्ही काढलेला आहे की 1 मे पासून तुम्ही बोललंच पाहिजे, पण तेवढा वेळ तर आता आमच्याकडे नाही, पण आम्ही निश्चित मराठी बोलू. पण या राज्यामध्ये जी मातृभाषा आहे ती मातृभाषा आम्ही शिकू, आणि प्रवाशांनी सुद्धा त्याची दखल घेऊन त्यांनी सुद्धा आमच्याशी मराठी बोललं पाहिजे असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे.